praise, Lord. You've been good to us. You're more than I could hope or dream of. You have poured your favor on me. One day in the house of God is better than 1,000 days in the world. You're more than I could hope or dream of. You have poured your favor on me. One day in the house of God is better than 1,000 days in the world. We're so blessed, well, I can contain it. So much we gotta give it away. Your love has taught me to live now. You are more than enough for me. Oh yeah, more than I could hope or dream of. You have poured your favor on me. One day in the house of God is better than 1,000 days in the world. So blessed, I can contain it. So much you gotta give it away. Your love has taught me to live now. You are more than enough for me. So blessed, I can contain it. So much we gotta give it away. Your love has taught me to live now. You are more than enough for me. Hey, hey. You're more than enough, Lord. Lord, you're more than enough for me. Yes, you are. Lord, you're more than enough for me. You're Jehovah Jireh. Lord, you're more than enough for me. Lord, you're more than enough for me. Come sing with me. Lord, you're more than enough for me. More than enough for me. Lord, you're more than enough for me. More than enough for me. Lord, you're more than enough for me. More than enough for me. Lord, you're more than enough for me. So blessed, I can contain it. So much we gotta give it away. Your love has taught me to live now. You are more than enough for me. So blessed, I can contain it. So much we gotta give it away. Your love has taught me to live now. You are more than enough for me. Oh yeah, you are our strong tower. प्रेज द लॉर्ड। यीशु मसीह की उपस्थिति में आनंद ही आनंद है। क्या आप इसके अंदर विश्वास करते हो? आमीन। तो आप बोल सकते हैं मेरे साथ, यीशु मसीह की जय। यीशु हमारे जीवन का बादशाह है। हालेलुया। यीशु तू है सबसे प्यारा, प्यार करता इतना मुझे, खुशियों से तू भरता सदा, गम ये सारे भुला देता। यीशु तू है सबसे प्यारा, प्यार करता इतना मुझे, खुशियों से तू भरता सदा, गम ये सारे भुला देता। तो मैं झूमूं और नाचूं, बादशाह है तू मेरा यीशु। आवाज उठाऊं और गाऊं, बादशाह है तू मेरा यीशु। तो मैं झूमूं और नाचूं, बादशाह है तू मेरा
आवाज उठाओ और गाओ, बादशाह है तू मेरा यीशु। ये आमीन, उसके नूर से हमारा जीवन रोशन हुआ है। आमीन, सारा अंधकार निकल गया और उसके ज्योति में हम आए हैं। नूर से तेरी प्रभु रोशन हुई ये जिंदगी, तारीफ तेरी होए सदा होठों से मेरे यीशु मसीह। नूर से तेरी प्रभु रोशन हुई ये जिंदगी, तारीफ तेरी होए सदा होठों से मेरे यीशु मसीह। तो मैं झूमूं और नाचूं, बादशाह है तू मेरा यीशु। आवाज उठाऊं और गाऊं, बादशाह है तू मेरा यीशु। तो मैं झूमूं और नाचूं, बादशाह है तू मेरा यीशु। आवाज उठाऊं और गाऊं, बादशाह है तू मेरा यीशु। ये तेरे साथ साथ हम तो चलते रहे, तेरा हाथ हाथ हम तो थामे रहे। तेरे साथ साथ हम तो चलते रहे, तेरा हाथ हाथ हम तो थामे रहे। सारे जहां में हम जाएंगे, यीशु का नाम हम ले जाएंगे। हम सब एक होकर बोलेंगे, खुशियों से ये शोर मचाएंगे। हंगामा होवे जश्न मनाए, यीशु मसीह की जय गाए। तो बोलो, हंगामा होवे जश्न मनाए, यीशु मसीह की जय गाए। आमीन, प्रभु की उपस्थिति में आनंद है। तेरे मंदिर में हम आते रहे, तेरी जय जयकार हम करते रहे। तेरे मंदिर में हम आते रहे, तेरी जय जयकार हम करते रहे। सारे जहां में हम जाएंगे, यीशु का नाम हम ले जाएंगे। हम सब एक होकर बोलेंगे, खुशियों से ये शोर मचाएंगे। हंगामा होवे जश्न मनाए, यीशु मसीह की जय गाए। तो बोलो, हंगामा होवे जश्न मनाए, यीशु मसीह की जय गाए। हंगामा होवे जश्न मनाए, यीशु मसीह की जय गाए। हंगामा होवे जश्न मनाए, यीशु मसीह की जय गाए। तो मैं झूमूं और नाचूं, बादशाह है तू मेरा यीशु। आवाज उठाऊं और गाऊं, बादशाह है तू मेरा यीशु। तो मैं झूमूं और नाचूं, बादशाह है तू मेरा यीशु। आवाज उठाऊं और गाऊं, बादशाह है तू मेरा यीशु। बादशाह है तू मेरा यीशु, बादशाह है तू मेरा यीशु। तो बोलो, यीशु मसीह की जय।
रुआ रुआ रूहे पाक खुदा बंदा तू जान जिस्म और रूह में तू बस जा रूहे पाक खुदा बंदा तू जान जिस्म और रूह में तू बस जा लपक लपक जब आते हैं बंधन सारे टूटते गिरते जाते रूह के शोले लपक लपक जब आते बंधन सारे टूटते गिरते जाते
Greet you all in the name of the Lord Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा. We all wish you happy feast of Pentecost, तो पेंटिकॉस्टचा जो सण आहे तो आनंदाचा जावो तुम्हाला. and we greet you all. I know we all miss one another so much, आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आम्हाला माहिती आहे की आपण एकमेकांना खूप मिस करत आहोत and we know आणि आम्हाला माहिती आहे that God will bring us soon. की देव आम्हाला पुन्हा एकत्रित करेल सर्वांना. But anyway, this Pentecost, पण ह्या पेंटिकॉस्टच्या दिवशी, we are in a house ह्या पेंटिकॉस्टच्या दिवशी आज आपण घरी आहोत. and we are celebrating in our home, आज आपण साजरा करत आहोत आपल्या घरातून. and we are so blessed to be the pastor of such a wonderful church. आणि आम्ही खूप आशीर्वादित आहोत ह्या उत्तम मंडळीचे पालक म्हणून. I greet all of you. I miss all of you. मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. मी तुम्हा सर्वांना मिस करतो. We may not be together आपण एकत्र नसतो. in flesh, आपण एकत्र नसतो जरी आपण जरी शरीरामध्ये एकत्र नसतो, but we are together in the spirit. आपण आत्म्यामध्ये एकत्र आहोत. And I know that आणि मला एक गोष्ट माहिती that आहे being in the spirit is wonderful. की जेव्हा आत्म्यामध्ये आहे हे खूप उत्तम आहे. Very soon we'll meet also in flesh. लवकरात लवकर आपण देहामध्ये सुद्धा एकमेकांना भेटू. Till that time, तोपर्यंत we would hold the presence of God, आपण आपल्या परमेश्वराची उपस्थिती धरून राहू and we should continue आणि आपण चालू ठेवू what God has for us. जे देवाकडे आपल्यासाठी आहे ते. Well, me and my family greet you all. We miss you so much. मी आणि माझं कुटुंब तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आम्ही तुम्हाला मिस करतो सगळे. At this time, ह्या वेळेमध्ये Sister Esther will come forward सिस्टर एस्तर पुढे येतील and she would exhort you आणि ते तुम्हाला उत्तेजित करतील and greet you. आणि ते तुम्हाला उत्तेजन करतील आणि तुम्हाला शुभेच्छा देतील. Good morning, church. सुप्रभात मंडळी. We welcome you to this Sunday morning service. आम्ही तुमचं स्वागत करतो या रविवारच्या सकाळच्या सभेमध्ये. And as we celebrate the day of Pentecost, जसं आपण पेंटिकॉस्टचा जो सण आहे तो साजरा करत आहोत, let me encourage you this morning मला आज सकाळी तुम्हाला उत्तेजित करू द्या by telling you तुम्हाला सांगून that Jesus loves us so much. की येशू ख्रिस्त आमच्यावरती खूप प्रीती करतो. Who can separate us from the love of Christ? की ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? Neither tribulation, nor distress, nor persecution, क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, famine, nakedness, peril, or the sword. नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त Nothing can separate us from the love of Christ. कुठलीही गोष्ट आपल्याला परमेश्वराच्या प्रीतीपासून विभक्त करू शकणार नाही. See, we are not denying the fact आम्ही नाकारत नाहीये ती वस्तुस्थिती that COVID-19 is all around us. की कोविड-19 जो विषाणू आहे तो आपल्या आजूबाजूला आहे, The economy is sliding down. की अर्थव्यवस्था खाली पडत आहे. Yes, this is true. हे सत्य आहे. But पण the love of God परमेश्वराची प्रीती in Christ येशू ख्रिस्तामध्ये will keep us through all these hard times. आपल्याला सुरक्षित ठेवेल ह्या समस्यांमधून. Nay, we are more than conquerors in all these things. आपण विजयवंतापेक्षा मोठे आहोत ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये. He has promised us आपल्याला त्याने वचन दिले that He will not leave us nor forsake की us. तो आपल्याला सोडणार नाही, तो आपल्याला त्यागणार नाही. And so, आणि म्हणून let me remind you मला तुम्हाला आठवण करून देऊ द्या that perfect love casteth out all fear. की परिपूर्ण जी प्रीती आहे ती सर्व भीती काढून टाकते. Just like Mary went to embalm Jesus on his resurrection day, की जसं मरिया येशू ख्रिस्ताला त्या पुनरुत्थानाच्या दिवशी बघायला गेली, she was not afraid of the dark. की ती त्या अंधाराची तिला भय वाटत नव्हतं, She was not afraid of the Roman soldiers. की ती त्या रोमन सैन्यांचं तिला भीती वाटत नव्हती, She was not afraid of any of the की circumstances कुठल्याही परिस्थितीत तिला भीती वाटत नव्हती, because she loved her Savior. कारण तेव्हा तिच्या तारण्यावरती ती प्रीती करत होती. And she was ready to accept even his dead body. कारण म्हणून ती त्याचं मृत शरीर सुद्धा घेण्यासाठी ती स्वीकारण्यासाठी ती तयारीत होती. Let us love Jesus आज आपण येशू ख्रिस्तावरती प्रीती करूयात, because in Christ, कारण ख्रिस्तामध्ये God will love us देव आपल्यावरती प्रीती करेल. and beyond every measure. ख्रिस्तामध्ये परमेश्वर आपल्यावर प्रीती करेल कुठलीही सीमा न ठेवता. And so the love of God आणि देवाची प्रीती will keep us आपल्याला सुरक्षित ठेवेल through these times. ह्या समयामध्ये. So let us continue the sermon, आपण तसंच आता ही जी सभा आहे ती आपण आता पुढे चालू ठेवूयात. and I welcome Pastor Joshua आणि मी पास्टर जोशुआंचं स्वागत करते to carry on the sermon that he has started Saturday. की जे संदेश त्यांनी शनिवारी सुरू केलाय तो पुढे चालू ठेवण्यासाठी. Thank you. धन्यवाद. Thank God for this day. धन्यवाद देवाला ह्या दिवसासाठी. Yesterday I have shared with you काल मी तुमच्याशी बोललो
that when the Holy Spirit came upon people, जेव्हा पवित्र आत्मा लोकांवरती उतरला, their life changed. त्यांचे जीवन बदलले, It became supernatural life. की त्यांचे अलौकिक जीवन झाले त्यांचं. And we can see that these people, this disciple, आणि आपण पाहू शकतो हे जे लोक, हे शिष्य after being filled with the Holy Spirit, पवित्र आत्म्यामध्ये भरून गेल्यानंतर their lives were different. They went on all the world and preached the gospel and confirmed the word with signs and wonders. की त्यांनी संपूर्ण त्यांचं जीवन बदललं, ते जगभर फिरले आणि त्यांच्या संपूर्ण जगामध्ये त्यांनी पवित्र वचनाचा प्रसार केला. त्यांनी ते चिन्ह आणि चमत्कार सिद्ध करून दाखवले. And Holy Spirit आणि पवित्र आत्मा is the one who is working. की जो कार्य करत आहे, Holy Spirit is the one ते पवित्र आत्मा जो आहे who is doing work today. की आज तो कार्य करत आहे. In one of my message I said, एका संदेशामध्ये मी तुमच्याशी बोललो God created whole world, की देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केला and after creating whole world, आणि संपूर्ण जग बनवल्यानंतर the Bible says, शास्त्र म्हणतं God says that God saw everything was good की देवाने पाहिलं सगळं काही चांगलं होतं and God rested. आणि देवाने विश्राम केला. God finished his work. It was not that God left his work. असं नव्हतं की देवाने त्याचं कार्य निम्म्यावर सोडलं. God finished his work देवाने ते सगळं पूर्ण केलं that होतं was supposed to be done on the earth, की हे जे जे काय पृथ्वीवरती करायचं होतं ते, and he finished the work and he rested. आणि त्यांनी जे कार्य संपूर्ण केलं आणि मग त्यांनी विश्राम केला. And he says 7th day is a Sabbath day. आणि ते म्हणलं की 7वा दिवस हा सब्बाताचा दिवस असेल. After we can see त्याच्यानंतर आपण पाहू शकतो that God finished his work, जेव्हा देवाने त्याचं कार्य पूर्ण केलं then he started using his prophets की ज्याने मग त्याच्या संदेशांचा उपयोग करायचा त्यांनी सुरुवात केली to become the mouthpiece of God. की जो देवाचे जे मुखवाणी होण्याकरिता. And in Old Testament, आणि या जुन्या करारामध्ये prophets began to speak behalf of God. की संदेश तर बोलू लागले देवाच्या वतीने. And we can see आणि आज आपण पाहू शकतो that in book of New Testament, नवीन कराराच्या पुस्तकांमधून Jesus was born. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. And now when Jesus was born, आणि जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, Jesus says, येशू म्हणतो I cannot do anything unless my Father. मी कुठलीही गोष्ट करू शकत नाही माझ्या पित्याविना. He said, if you want to see Father, you see me. जर तुम्हाला पित्याला पाहायचंय तर तुम्ही मला पहा. All that I do, what Father tells me. जे काही मी करतो ते मला जो पिता मला सांगतो ते मी करतो. Now work of Father can be seen through me. माझ्या पित्याचे जे कार्य आहेत ते माझ्याद्वारे तुम्हाला दिसून येतील. He was born की त्याचा जन्म झाला, and he continued त्याने चालू ठेवलं and he started teaching people. आणि तो लोकांना शिक्षण देऊ लागला. And we can see आणि आपण पाहू शकतो God working on the face of the earth देव पृथ्वीवरती कार्य करत होता through Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे. And people saw God working through Jesus. आणि लोकांनी पाहिलं देव येशू ख्रिस्ताद्वारे कार्य करत होता. We can see God was working through Jesus Christ. आपण पाहू शकतो येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वर कार्य करत होता. Now they began to see the work of God in Jesus. आता ते पाहू लागे देवाचं कार्य येशू ख्रिस्ताद्वारे. Third book of John, योहानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये you can see Nicodemus came to Jesus आपण पाहू शकतो की निकोदम येशूकडे आला and he said, आणि तो म्हणाला nobody can do these signs and wonders unless God be with you. कुणी असे चिन्ह चमत्कार करू शकत नाही जोपर्यंत देव तुमच्याबरोबर नाही. And he said, God is in you. की तो म्हणतो देव तुमच्यामध्ये वस्ती करतो. And we can see God continued with Jesus. आणि आपण पाहू शकतो की देवाने येशू ख्रिस्ताद्वारे चालू ठेवलं. Jesus did all the miracle. येशू ख्रिस्ताने सर्व चमत्कार केले. And we can see आणि आपण पाहू शकतो that Jesus died on the cross. की येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मेला. And he said before dying, आणि तो मरायच्या आधी तो म्हणाला, he said, it is finished. तो म्हणाला हे संपूर्ण झाले. Jesus finished his all the work on the earth. की येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवरती सगळं कार्य संपवलं होतं. He died. तो मेला And then Bible says आणि मग शास्त्र म्हणतं he was buried की तो पुरला गेला and he rose again. आणि तो पुनरुत्थित झाला. Holy Spirit began his work. की पवित्र आत्म्याने त्याचं कार्य चालू ठेवलं. He resurrected the dead body of Jesus की Christ. त्याने ते पुनरुत्थित केलं येशू ख्रिस्ताचं जे मेलेलं मृत शरीर. Jesus went and sat right hand of the Father. की येशू ख्रिस्त उठला आणि त्या पित्याच्या उजव्या हाताला जाऊन बसला. And on 50th day, आणि 50व्या दिवशी that's called Pentecostal day, तो पेंटिकॉसचा दिवस म्हणला the जातो. Holy Spirit came on the earth. पवित्र आत्मा या पृथ्वीवरती आला. He was poured out on every flesh. की तो प्रत्येक शरीरावरती तो ओतला गेला. Second chapter of book of Joel, की योएलचं जे दुसरा अध्याय आहे, that I will pour out my flesh, my spirit upon every flesh. मी प्रत्येक देहावरती माझा आत्मा होतील. It fulfilled. की हे परिपूर्ण झालं. People were filled with the Holy Spirit. लोक पवित्र आत्म्याने भरून गेली होती. Now the work of Holy Spirit started. आता पवित्र आत्म्याच्या कार्याची सुरुवात झाली. In Old Testament, they saw God creating the world. जुन्या करारामध्ये त्यांनी पाहिले की देवाने तो
पृथ्वीचं निर्माण केला. And then we can see आणि मग आपण पाहू शकतो that God is silent, only they saw the prophets. की आपण पाहू शकतो की देव तिथं शांत आहे. मग त्यांनी फक्त संदेशांचं ऐकलं. They saw Jesus. त्यांनी येशू ख्रिस्ताला पाहिलं Jesus, God on the earth. की येशू ख्रिस्त देव या पृथ्वीवरती. And they saw him working. आणि त्यांनी बघितलं तो कार्य करत होता. And now आणि आता Jesus died and rose again. की येशू ख्रिस्त मेला आणि तो पुनरुत्थित झाला. And now आणि आता they can see ते पाहू शकले Holy Spirit in them, की पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये working through them. त्यांच्याद्वारे कार्य That करत means होता. now God is in them. की आता त्याचा अर्थ की देव आता त्यांच्यामध्ये वसती God करतो. working through us. देव आपल्याद्वारे कार्य करतो. God is in us through Holy Spirit. की देव आपल्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे. When the Holy Spirit comes, supernatural life begins. जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा अलौकिक जीवनाची सुरुवात होते. Signs and wonders begun. चिन्ह आणि चमत्काराची सुरुवात होते. When Jesus was baptized, की जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला, filled with the Holy Spirit, जेव्हा तो पवित्र आत्म्याने भरला गेला, and the Bible आणि says, शास्त्र म्हणतं after being filled with the Holy Spirit, पवित्र आत्म्याने भरल्यानंतर after 40 days, 40 दिवसानंतर when Jesus came, जेव्हा येशू ख्रिस्त आला, signs and wonders start manifesting. चिन्ह आणि चमत्कार घडू लागले. Because Holy Spirit, कारण पवित्र आत्मा through Jesus, येशू ख्रिस्ताद्वारे started doing the miracle. किती पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताद्वारे त्यांनी सुरुवात केली चिन्ह आणि चमत्कार करण्याची. And now after Jesus, आणि आता येशू ख्रिस्तानंतर when we are filled with the Holy Spirit, जेव्हा आपण पवित्र आत्म्याने भरलेलो now आहोत, same Holy Spirit आता तोच पवित्र आत्मा doing miracle ते चिन्ह चमत्कार करत through आहे you and me. तुमच्या आणि माझ्याद्वारे. Now same Holy Spirit is in us. तोच पवित्र आत्मा आता तुम्हा आणि आम्हामध्ये वस्ती करतो. Before people saw God on the Old Testament, आपण आधी लोकांनी बघितलं देवाला त्या जुन्या करारामध्ये, and they saw God त्यांनी देवाला पाहिलं with Adam and Eve, की आदम आणि हवा बरोबर, and they lost him. आणि त्यांनी त्यांचे गमावलं. And we can see आणि आपण पाहू शकतो that searching for God. की देवाचा शोध करत, I remember मला आठवतंय one of the great men had put in his book, एका देवाच्या महान सेवकाने त्याच्या पुस्तकामध्ये टाकलं होतं finding out God address. की देवाचा जो काय पत्ता आहे तो शोधण्याबाबत, Finding out God address. देवाचा पत्ता शोधण्याबाबत. When you find Bible, जेव्हा आपण पाहतो पवित्र शास्त्रात ask Adam, की आदम म्हणून, Adam, where is God? कुठे आहे देव? Adam will say, आदम म्हणेल He created me. त्यांनी माझा निर्माण केला And we used to have fellowship. आणि आम्ही दोघं सहभागिता करायचो. And one day, आणि एके दिवशी I lost fellowship. मी माझी सहभागिता गमावली And I don't know. आणि मला माहित नाही. I lost him after that. मी त्याच्यानंतर मी त्याला गमवून बसलो. Then you go ahead. मला पुढे जाऊ द्या. Then you find Noah. मग तेव्हा आपण नोहाकडे पाहूया. Noah will say, नोहा म्हणतो I heard him. मी त्याची वाणी He ऐकली. told me to build ark. त्यांनी मला तो तारू बांधायला सांगितलं. I built ark. मी तारू बांधला. And after all the world was destroyed, आणि जेव्हा संपूर्ण जगाचा नाश झाला and then आणि त्यानंतर me and my family came out. मी आणि माझं कुटुंब बाहेर आलं. After that, I don't know. त्यानंतर मला माहित नाही. You know, he came to Abraham. की आपण अब्रामाकडे येऊया. Abraham said, अब्राम म्हणाला I heard him. मी त्याची वाणी ऐकली. I followed him. मी त्याच्या मागे चाललो. He told me friend. त्यांनी मला मित्र म्हणून संबोधित He केलं. told me he'll give me son. तो म्हणला की मी तुला पुत्र देऊन I आशीर्वादित kept on करेन. listening to him. मी त्याचं ऐकत राहिलो. I followed him. मी त्याच्या मागे चाललो. I got Isaac. मला इसाक And मिळाला. after Isaac, आणि इसाकानंतर he told me to take it त्यांनी मला सांगितलं की त्याला घेऊन जा and offer. आणि तो मला अर्पण कर. After offering, आणि त्या अर्पणानंतर he promised me. त्यांनी मला वचन दिलं. And then I don't know. आणि त्याच्यानंतर मला माहित नाही. Go on asking, where is God? की विचारत राहणे की देव कुठे आहे, Where is God? देव कुठे आहे. Every person would say, प्रत्येक व्यक्ती म्हणेल I heard him. मी त्याची वाणी I ऐकली. saw him doing this. मी त्याला पाहिले हे करताना. And then you come to New Testament. आणि आपण जेव्हा नवीन करारात येतो, And when you come to New Testament, आपण जेव्हा नवीन करारात येतो, then people saw मग लोकांनी पाहिलं God on the earth. देवाला त्या पृथ्वीवरती. They saw Jesus. त्यांनी पाहिलं येशू. Jesus was Emmanuel. येशू हा इमॅन्युअल होता. God in flesh. देव त्या देहामध्ये. God with us. देव आपल्या बरोबर. They saw God in the flesh. त्यांनी पाहिलं तो देव त्या देहामध्ये. They saw Jesus. त्यांनी पाहिलं येशूला. They saw God in him. त्यांनी पाहिलं देवाला त्याच्यामध्ये. Disciples said, ते शिष्य म्हणाले He was with us. तो आमच्या बरोबर होता. And then what happened? आणि मग काय झालं? Then he died. आणि तो मेला And then he was buried. आणि त्याला पुरलं गेलं. But disciples says, पण त्याचे शिष्य he म्हणतात rose again. तो पुनरुत्थित झाला. And third day, आणि तिसऱ्या दिवशी he rose again. तो पुनरुत्थित झाला. We saw him. आम्ही त्याला पाहिलं And then he's gone. आणि तो गेला मग. And now where is God? आणि आता तो कुठे गेला? Searching for God. ती देवाला शोधत. But today when you find out, पण आपण आज जेव्हा पाहतो, St. Paul says, संत पाऊल म्हणतात know ye not की तुम्हाला जाणून घ्या
Know that you are the temple of the living God. God's Spirit dwells in you. जाणून घ्या की तुम्ही पवित्र देवाचे मंदिर आहात आणि देव तुमच्यामध्ये वसती करतो. Hallelujah. हालेलुया. Today God is dwelling in us. आज देव आपल्यामध्ये वसती करत आहे. You know, God is using your and my address. आज देव तुमचा आणि माझा पत्ता वापरत आहे. Care of M.A. Joshua. की केअर ऑफ जोशवा, Jesus Christ. येशू ख्रिस्त, God. देव, Al Shaddai. अल शदाय, Care of M.A. Joshua. केअर ऑफ एम ए जोशवा, He is using my address. तो माझा पत्ता वापरत He आहे. is using your address. तो तुमचा पत्ता वापरत Every आहे. home, प्रत्येक घर, everybody प्रत्येक शरीर that has received the Holy ज्यांनी Spirit. पवित्र आत्म्याला स्वीकारला Today आहे. God is with us. आज देव आपल्या बरोबर आहे. God is working through us. आज देव आपल्याद्वारे कार्य करत From आहे. this hand, पण ह्या हातांनी God is using. देव उपयोग करत आहे. From this faith, ह्या पायाद्वारे God is working. देव कार्य करत आहे. Today, where to find God? आज आपण देवाला कुठं शोधायचं? God is in His Holy Spirit. देव त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये वसती And करतो. where is Holy आणि Spirit? पवित्र आत्मा कुठं आहे? Holy Spirit is in us. आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये So when आहे. Holy Spirit came in the lives of man and woman, जेव्हा पवित्र आत्मा मनुष्य आणि स्त्रीच्या जीवनामध्ये it आला, means exact God came to dwell in man forever. त्याच रीतीने देव मनुष्यामध्ये वसती करण्याला कायम स्वरूपी आला. Almighty God coming to dwell in us. महान तो परमेश्वर आपल्यामध्ये वसती करायला आला. God who created heaven and earth. देव ज्यांनी पृथ्वी आणि आकाशाचे निर्माण God who केले. created sun and moon and stars. देवाने जे सूर्य, तारे आणि चंद्राची जे निर्माण केलं That God तो परमेश्वर, came to dwell in us. तो आपल्यामध्ये वसती करायला And आला आहे. that's the Pentecost. आणि तेच ते पेंटिकॉस्ट आहे. Pentecost means God comes to dwell in us. की पेंटिकॉस्ट म्हणजे देव आमच्यामध्ये वसती करायला आला आहे. Hallelujah. Hallelujah. We have a living God in us. आपल्याकडे जिवंत परमेश्वर आहे Our आपल्यामध्ये. body becomes the temple of God. आपलं जे शरीर आहे ते परमेश्वराचं मंदिर आहे. Holy Spirit has come inside. पवित्र आत्मा आपल्यामध्ये वसती And करतो. Holy Spirit has made this body temple. आणि ह्या पवित्र आत्म्याने या शरीराला मंदिर असं बनवलं आहे. And today Holy Spirit आणि आज पवित्र आत्मा is making आज बनवत आहे your and my life तुमच्या आणि माझ्या जीवनाला in the image of Jesus. येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये. That's why St. Paul says, म्हणून संत पाऊल म्हणतात let Christ be formed in you. की ख्रिस्त तुमच्यामध्ये, Holy Spirit is forming Christ in you and me. ख्रिस्त तुमच्यामध्ये घडलं जावं. पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये ख्रिस्त घडवत Today आहे. Holy Spirit is forming the body of Christ. पवित्र आत्मा तो येशू ख्रिस्ताचं शरीर घडवत आहे. So let Holy Spirit work today. आज पवित्र आत्म्याला कार्य करू द्या. Today Holy Spirit is in us. आज पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. God is in us. देव आम्हामध्ये वस्ती करतो. I was in Israel. मी इस्रायल मध्ये होतो And in the Israel, आणि इस्रायल मध्ये I was walking on the मी streets त्या रस्त्यांवर चालत असताना and I came to the temple, मी wall of the temple. त्या मंदिराच्या त्या भिंतीपाशी आलो. I saw all the Jews. मी पाहिलं सगळे यहुदी. I saw them praying. मी त्यांना प्रार्थना करताना पाहिलं. I saw all the places मी पाहिलं सर्व ठिकाण where the events were done by Jesus. जिथं घटना घडल्या जे येशू ख्रिस्ताने केल्या होत्या. Where Jesus was born, कुठे येशू ख्रिस्त जन्मला, where Jesus rose. किती येशू ख्रिस्त कुठे उठला. I saw where Jesus did miracle. की मी अशा ठिकाण बघितले की येशू ख्रिस्ताने किती चिन्ह चमत्कार केले. The stone where Jesus sat and spoke the beatitude. मी असा खडक बघितला जिथे येशू ख्रिस्त बोलला त्या लोकसमुदायाला त्या खडकावरनं. And you know something? आणि तुम्हाला माहिती का काय, Let me draw your attention to something. मला तुमचे लक्ष एका ठिकाणी केंद्रित करू द्या. I discover one thing, मी एक गोष्ट जाणीव केली that Jews की यहुदी are the people of event. की हे जे घटनेची ती लोक होती. Listen once again. ऐका पुन्हा एकदा. What I saw there, मी जे काय पाहिलं तिथं Jews are people of event. की जे यहुदी होती ते त्या घटनेची लोक होती. Jews are the people of event of God. की यहुदी ते देवाच्या घटनेची ती लोक होती. They are still waiting for ते Jesus. अजून थांबले आहेत येशू ख्रिस्तासाठी. You know, wherever the event took place, तुम्हाला माहिती आहे जिथं जिथं या घटना घडल्या where Jesus was born, की येशू कुठं जन्मला, where Jesus was buried, की येशूला कुठं पुरण्यात आले, you know, all those places, की ह्या सर्व ठिकाणी these traditional church people की ह्या पद्धतीची ज्या मंडळी होत्या has built up a church on top of की it. त्याच्यावरती त्यांनी मंडळी बांधली आहे. On the stone की त्या दगडावरती, where Jesus stood, की त्या खडकावरती जिथं जिथं where येशू उभा Elijah राहिला, and Moses appeared, की जिथं मोशे आणि एलिया प्रगट झाला, they built up a church. की तिथं त्यांनी ते मंडळीची स्थापना केली. Wherever the event took place, they built up the church. जिथं जिथं ह्या घटना घडल्या तिथं तिथं त्यांनी त्या मंडळीची स्थापना केली. Hey, let me tell you something. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या Jews are the people of event. की जे यहुदी होते ते घटनेची लोक होती. These traditional Christians
have the place of event, ते पद्धतीचे लोकांकडे ते ती जी घटनेचे जे ठिकाण आहे, listen carefully. सावधतेने ऐका. Jews are the people of event, यहुदी हे घटनेची लोक होती and the traditional Christian आणि हे पद्धतीची लोक, have a places of event, पद्धतीची ख्रिस्ती त्यांच्याकडनं ती जागा होत्या त्या घटनेबद्दल, and Pentecostal people आणि हे जे पेंटिकॉस्टल जी लोक होती have a God of event. की त्यांच्याकडे तो देव होता, तो त्या Hallelujah. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. They have a place. त्यांच्याकडे ती जागा आहे, These are the people. ही जी ती लोक आहे, But we have God. आणि पण आपल्याकडे तो देव आहे. God is dwelling in us. देव आम्हामध्ये वसती करतो. Jews are still waiting for temple to rebuild. यहुदी अजून थांबले आहेत तर मंदिर पुनर्बांधणीसाठी. But the Bible says पण शास्त्र म्हणतं God has chosen you and me and built up his temple. की देवाने तुम्हाला आणि मला निवडले आणि त्यांनी त्याचं मंदिर बांधलेलं आहे. I was standing there आम्ही तिथे उभा राहिलो होतो at the wall of the temple. की त्या मंदिराच्या त्या भिंतीजवळ I was seeing people. आम्ही लोकांना पाहत होतो All the Jewish people were praying. की सगळे यहुदी लोक प्रार्थना करत होती I was looking at them. आणि मी त्यांच्याकडे पाहत होतो. So sincerely they were ते praying, प्रामाणिकपणे तिथे ते प्रार्थना करत होते. waiting for the Messiah to come. ते मसीहाची ते येण्याची ते वाट पाहत होते. Inside they are wearing white cloth, on top they are wearing black cloth. आतमध्ये त्यांनी पांढरे शुभ्र वस्त्र घातले होते, वरनं त्यांनी काळे वस्त्र परिधान केले होते. They say they are praying, they are waiting for Messiah to come. When Messiah comes, then they will remove that black cloth. की ते म्हणत होते की आम्ही त्या मसीहाची वाट बघत आहे, जेव्हा तो येईल ते आम्ही तेव्हा काळे कपडे त्या वरनं काढू म्हणून. And I saw all the traditional Christians, आणि मी पाहिले ते पद्धतीचे जे सर्व ख्रिस्ती होते, all those की places, ते सर्व जे ठिकाण होते, they are just worshipping those places, की ते आराधना करत होते त्या ठिकाणाची, worshipping the stone, की ते आराधना करत होते त्या खडकाची, worshipping the church, ते त्या मंडळीची ते आराधना करत होते, kissing the stone, की ते चुंबन घेत होते त्या खडकाचं, where Jesus was laid. की येशू ख्रिस्ताला जिथं ठेवण्यात आलं, They were kissing the stone. की ते त्या खडकाचं ते चुंबन घेत होते. I went near the temple मी त्या मंदिराजवळ गेलो and I looked at Jews आणि मी त्या यहुदींकडे and I पाहिले said, I can't do like them. आणि मी म्हणालो मी त्यांच्यासारखं करू शकत नाही. Inside me say, you are not one of them. माझ्या आत्मधनं आवाज आला, तू त्यांच्यामधला एक नाहीये, You are not people of event. की तू त्या घटनेमधला एक मनुष्य नाहीये. Then I came to this church. मग मी या मंडळीमध्ये आलो, I saw all these traditional people मी हे पाहिले सगळे पद्धतीची जी लोक होती, kissing to stone. की त्या खडकाला ते चुंबन घेत होती, And I was looking आणि मी पाहत होतो and there I was thinking, आणि मी तिथे विचार करत should होतो I kiss the stone? की मी पण त्या खडकाचं चुंबन घेऊ का. But inside the Spirit of God says, पण आतमध्ये जो पवित्र आत्मा, जो देवाचा जो आत्मा, तो बोलला they are remembering God की त्या आठवण करत आहे देवाची, who walked on this stone की जो ह्या खडकावरती चालला and they are kissing that memory. आणि ते त्या आठवणीमध्ये ते चुंबन घेत आहेत. But you have me. पण तुझ्यामध्ये मी आहे. Hallelujah. हालेलुया. Am I exciting somebody today? मी कोणाला आनंदी करत आहे का आज? Am I exciting somebody मी today? आज कोणाला आनंदी करत आहे का? Am I exciting somebody मी आज today? कोणाला आनंदी करत आहे का? It's so sad to sit with people who are discouraged. हे खूप दुःख वाटतं की अशा लोकांबरोबर बसणे की जे उत्तेजित नाहीये. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू I got द्या. excited in Israel. मी उत्तेजित झालो इस्रायल I मध्ये. said, my God, मी म्हणालो, हे प्रभू, these people don't know. ह्या लोकांना माहित नाही, These are the people हेच ती लोक आहेत of event. की हे घटनेची And लोक, these are the places. आणि हे ते ठिकाण आहे, And they are waiting for this Jesus. आणि हे थांबले आहेत येशू ख्रिस्ताकरिता, And that is in me. आणि तो माझ्यामध्ये वसती Holy करतोय. Spirit is in me. पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. I don't need to go and bow. आता मला जाऊन तिथे नमन करायची गरज I नाही. don't need to go to those places. आता मला त्या ठिकाणी जायची गरज नाही. I don't need to kiss आता मला चुंबन घ्यायची गरज नाही. those stones, त्या खडकांना, that wall. की त्या I have भिंतीला living God. माझ्याकडे जिवंत परमेश्वर Jesus आहे. says, येशू म्हणाला, time is coming अशी वेळ येत आहे where God is looking for की देव जिथं पाहत आहे, the worshipper who will worship in a spirit and truth. की जे आराधक ते आत्मे आणि सत्याने जे आराधना करत Hallelujah. हालेलुया. Today we don't have any statues in our church आज आपल्याकडे आपल्या मंडळीमध्ये कुठलीही मूर्ती नाहीये, because we are not traditional. कारण आपण कुठल्या पद्धतीचे नसतो. We don't need any memory. आपल्याला कुठली आठवणीची गरज नाही. We have a God of event with us. आज आपल्याकडे तो देव आहे जो घटनेचा, जो आपल्या बरोबर The आहे. God who did miracle past, he can do still same today. जो त्या देवाने पाठीमागे चमत्कार केला, तोच देव आज पण चमत्कार करू Book of शकतो. Hebrews 13:8 says, इब्रिकराचं पुस्तक 38 म्हणतं, Jesus is same yesterday, today and forever. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. Where is he same? कुठेही तो सारखा. He is not same in people who are just remembering him. तो सारखा नाही अशा लोकांमध्ये जी लोक त्यांची फक्त आठवण करत He आहे. is same with those people जो सारखाच आहे तो त्या लोकांबरोबर who had Jesus. की तो ज्यांच्यामध्ये येशू
ख्रिस्त वसती करत आहे, receiving the Holy Spirit, having Jesus in you. की येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याला स्वीकारून जो येशू ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो. I told you, मी तुम्हाला सांगितलं, Jews knows Father. यहुदी लोक त्याच्या पित्याला जाणत होते. You knew God. तुम्हाला तुम्ही देवाला जाणता. Jews knew God. यहुदी देवाला जाणतात, And they knew Father. ते पित्याला जाणतात. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, the traditional people know Jesus. या पद्धतीची लोक येशू ख्रिस्ताला जाणतात, Jews accepted Father, की यहुद्यांनी तो पित्याला स्वीकारलं, God, देव, but they rejected Jesus. पण त्यांनी ख्रिस्ताला नाकारलं. Many traditional people कित्येक पद्धतीची लोक accepted Jesus येशू ख्रिस्ताला स्वीकारलं and rejected Holy आणि Spirit. त्यांनी नाकारलं पवित्र आत्म्याला. You know, my friend, तुम्हाला माहिती का माझ्या मित्रांनो, when you ask Jews about Jesus, जेव्हा आपण यहुदीला विचारतो येशू ख्रिस्ताबाबत, they will give their information. ते त्यांचं माहिती तुम्हाला देतील. Oh, he was a good हो, man. तो एक उत्तम Oh, he मनुष्य was होता. rabbi. तो एक रब्बाई होता. Some would say he was like that. कोणी म्हणेल तो तसा कसा They होता. will talk about it because they do not know Jesus. ते त्याच्याबरोबर बोलू शकतात कारण ते त्यांना माहित नव्हतं येशू कोण आहे. But the Jews who know पण Jesus, यहुदी जे येशू ख्रिस्ताला जाणतात they are different. ते वेगळे आहेत. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, Jews did not know Jesus. यहुदी लोक येशू ख्रिस्ताला जाणत They नव्हते. only had information. त्यांच्याकडे फक्त ते माहिती होती. But the people who followed Jesus, पण जी लोक येशू ख्रिस्ताच्या मागे चालली, they saw Jesus died, त्यांनी बघितलं येशू मेलेला, Jesus buried, येशू ख्रिस्ताला पुरलेलं, Jesus rose again, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, and Jesus went. आणि येशू ख्रिस्त गेला. And let me tell आणि you, मला तुम्हाला एक सांगू द्या, they know Jesus, ते जाणतात येशूला, but they don't know Holy Spirit. पण ते जाणत नाहीत पवित्र आत्म्याला. When you tell about Holy पण Spirit, आपण जेव्हा ते पवित्र आत्म्याबद्दल बोलतो, they don't know head or tail. त्यांना माहित नाही कुठली गोष्ट. Like how Jews are talking about Jesus, की जसे यहुदी लोक येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहेत, these people are talking about Holy Spirit. ही लोक पवित्र आत्म्यासारखे Oh, पवित्र Holy आत्म्यापाशी Spirit बोलत is आहेत. not for everybody. की हो, पवित्र आत्मा जो आहे तो प्रत्येकासाठी नाही. Oh, Holy Spirit, you should not pray if you do not know the translation. जर तुम्हाला त्याचं भाषांतर माहित नसेल तर तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये was प्रार्थना a- केली नाही पाहिजे. It was a different language. ते वेगवेगळ्या भाषा सांगतो. You know something? तुम्हाला माहिती का काही? They are right. ते बरोबर आहेत. You know why they are right? का ते बरोबर आहेत? Because they don't know the truth. कारण त्यांना सत्य माहित नाही. They just know the information. त्यांना फक्त ते माहिती माहित आहे. How will they say कसं ते म्हणू शकतील? something that they have not experienced? त्यांनी ज्या गोष्टीचा अनुभव घेतला नाही ते कसं सांगू शकतील? My God, हे प्रभू, let these people get truth. की ह्या लोकांना सत्य समजू दे. May Holy Spirit touch them पवित्र आत्मा त्यांना स्पर्श करू दे and fill them with His presence आणि त्याच्या उपस्थितीत त्यांना भरून टाकू and दे make them realize आणि त्यांना जाणीव करून देऊ दे they don't need any memories. आणि त्यांना कुठली आठवणीची गरज नाही. God is alive. देव जिवंत आहे. God is living. देव अस्तित्वात आहे. God is in us. देव आपल्यामध्ये वसती Let's करतो. trust God for it. आज त्याच्यावरती विश्वास ठेव देवाचा. Hallelujah. Once again I tell you, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, do not listen to people लोकांचं तुम्ही ऐकू नका who do not know Holy Spirit. जे पवित्र आत्म्याला जाणत नाहीत. I'll tell you, मी तुम्हाला सांगतो, do not listen to Jews when they tell you about Jesus Christ, तुम्ही यहुद्यांचं ऐकू नका जेव्हा ते तुम्हाला येशू ख्रिस्ताबद्दल सांगतील, because they got only information. कारण त्यांच्याकडे फक्त ती माहिती आहे. They will not tell you the truth. ते तुम्हाला सत्य सांगू They शकणार will नाहीत. not tell you Jesus is Son of God. ते तुम्हाला सांगणार नाहीत की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे म्हणून. They do not accept that. ते स्वीकारत नाहीत. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, exact the way, त्याच रीतीने do not ask traditional की people पद्धतीच्या लोकांना तुम्ही विचारू नका what is Holy Spirit. की पवित्र आत्मा म्हणजे They काय, will not be able to tell you. ते तुम्हाला सांगू शकणार नाही. It's so sad to some हे people. खूप दुःख आहे या काही Some लोकांसाठी. people are so excited. काही लोक खूप उत्तेजित आहेत How many people are following की me? किती लोक माझ्या How मागे many चालत people are आहेत, liking की me? मला किती लोक लाईक करत How आहेत, many people are following me? किती लोक माझ्या मागे चालत How आहेत, many people are watching at की me? किती लोक माझ्याकडे पाहत आहेत. What are they watching? काय ते पाहत What आहेत, are they following? की ते कुणाच्या मागे चालले आहेत. Blind follows blind, both they fall in pit. आंधळ्याच्या मागे जातो आणि दोघं मिळून खड्ड्यात पडू You know, शकतो. I feel sorry for these मला या people. लोकांबद्दल वाईट वाटतं, But praise पण God परमेश्वराची स्तुती असो that God has filled us with His Holy की Spirit. देवाने आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे भरून टाकला Now आहे, Holy Spirit has come in us की आता पवित्र आत्मा आम्हामध्ये आला आहे and Holy Spirit is making us आणि पवित्र आत्मा आम्हाला बनवत आहे most of the signs and की wonders. जे चिन्ह आणि चमत्कार आहेत, Most of the people coming and joining the church. की जे लोक या मंडळीला येऊन Most of the miracle. की जे लोक येऊन मंडळीला मिळाले आहेत आणि बहुतेक करून सगळे जे चमत्कार आहेत That you see in Pentecostal church. आपण पाहू शकतो ते पेंटिकॉस्टलच्या मंडळीमध्ये. Hallelujah. Hallelujah. All on the world. की संपूर्ण जगामध्ये
Pentecostal churches, पेंटिकॉस्टल जी मंडळी आहे, the people who are filled with the Holy Spirit, जे लोक पवित्र आत्म्याने भरलेले आहेत, Holy Spirit confirm the word with signs and wonders. की पवित्र आत्मा घडून आणतो चिन्ह आणि चमत्काराद्वारे. Today, Holy Spirit is more important. आज पवित्र आत्मा खूप महत्वाचा आहे. Let me tell you, my आज friend, मला तुम्हाला सांगू द्या मित्रांनो, when Jesus was born, जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, you know, my favorite word saying, you know, the angel preached that womb is empty and the tomb is empty. माझं जे आवडतं वचन आहे जिथं देवदूत म्हणतो की ते गर्भ रिकामा आहे आणि ती कब्र पण रिकामी आहे. Satan didn't want Jesus' body to be formed in the womb of Mary and deliver into this world. की शैतानाला नको होतं की तो येशू ख्रिस्त देह होऊन मरियाच्या पोटामध्ये तो मरियाच्या पोटाद्वारे तो जन्म घेऊन तो या पृथ्वीवर यावा. He tried to stop. त्यांनी तो प्रयत्न केला थांबवण्यासाठी. He killed many children त्यांनी कित्येक लेकरांना मारलं because he didn't want the body of Jesus on the earth. की त्याला पाहिजे नव्हतं की येशू ख्रिस्ताचं शरीर या पृथ्वीवरती. But we can see, पण आपण पाहू in शकतो spite of everything, या सगळ्या गोष्टीमधून सुद्धा the body of Jesus येशू ख्रिस्ताचं शरीर was on this earth. या पृथ्वीवरती होतं. He grew तो वाढला and he completed the work. आणि त्यांनी ते कार्याची पूर्णता केली. He tried to stop शैतानाने प्रयत्न केले थांबवण्याचा. body of Jesus, येशू ख्रिस्ताचं शरीर, the work of Jesus. येशू ख्रिस्ताचं कार्य He tried to stop, त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, but he could not succeed. पण तो सफल होऊ शकला नाही. After Bible says त्याच्यानंतर शास्त्र म्हणतं Jesus died, येशू ख्रिस्त मेला, he completed his work त्यांनी त्याचं कार्य पूर्ण केलं and he died आणि तो मेला and he gave up his ghost. आणि त्यांनी त्याचा आत्मा दिला And the Bible says आणि शास्त्र म्हणतं Jesus rose again from the dead येशू ख्रिस्त मरणातनं पुनरुत्थित झाला and Holy Spirit came. आणि पवित्र आत्मा आला. Holy Spirit came to build the mystical body of Jesus Christ. पवित्र आत्मा आला येशू ख्रिस्ताचे जे गूढ शरीर आहे ते निर्माण करण्यासाठी. He tried to stop the resurrection of Jesus त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान, because he knows कारण त्याला माहित झालं if Jesus rises from the dead, येशू ख्रिस्त जर मरणातनं पुनरुत्थित झाला the body of Christ will be formed all around the world. की येशू ख्रिस्ताचे शरीर संपूर्ण जगभरामध्ये घडलं जाईल. Mystical body of Jesus Christ गूढ शरीर ते येशू ख्रिस्ताचं all around the world. संपूर्ण जगामध्ये. The churches are shining की with the presence of Holy Spirit. मंडळी चमकत आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. Holy Spirit is working today. पवित्र आत्मा आज कार्य करत आहे. Holy Spirit is making the mystical body of Jesus Christ. पवित्र आत्मा ते येशू ख्रिस्ताचं गूढ शरीर तयार करत आहे. And today Satan hates church. आणि आज शैतान त्या मंडळीचा द्वेष करतो. Satan does not like the body of Jesus शैतानाला ती येशू ख्रिस्ताची शरीर नको आहे, because Satan knows कारण शैतानाला माहिती आहे that this is the body of Jesus कारण Christ. हे ते शरीर आहे येशू ख्रिस्ताचं. Once again I tell you, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, when God created Adam, जेव्हा देवाने आदमाला बनवलं, he breathed in Adam. त्यांनी आदमामध्ये श्वास फुंकला. Adam became son of God. आदम हा देवाचा पुत्र झाला. Adam became son of God. आदम हा देवाचा पुत्र झाला. Nobody has problem saying Adam is the son of God, कुणाकडेही समस्या नाही म्हणाला की आदम देवाचा पुत्र आहे, because they know he was the first man. कारण त्याला माहिती की त्या सगळ्यांना माहिती की तो हा प्रथम मनुष्य He होता. never had father. त्याला कुणीही पिता असा नव्हता. But Bible says पण शास्त्र म्हणतं Adam lost. आदमाने गमावलं, He lost आदमाने गमावलं the image की ती प्रतिरूप, of being son of God. जो प्रतिमा जे पवित्र आदमाने गमावलं ती प्रतिमा देवाचा पुत्र म्हणून. And he lost, and whole world fell because of him. आणि त्यांनी ते गमावलं म्हणून संपूर्ण जग त्याच्यावर पडलं. And I tell you today, आणि मी आज तुम्हाला सांगतो, the last Adam तो शेवटला जो आदम होता that God created, जो देवाने निर्माण केला, that through Mary, की मरियेद्वारे, with the power and the help of the Holy Spirit, की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे, because God says, कारण Holy Ghost will overshadow you and you will give birth to Jesus. कारण देव म्हणतो की पवित्र आत्मा तुझ्यावर छाया करेल आणि तू येशू ख्रिस्ताला जन्म देशील. Jesus never had physical father. येशू ख्रिस्ताला कधी देहिक वडील नव्हते. Holy Spirit came पवित्र आत्मा आला and Jesus was born, आणि येशू ख्रिस्ताचा जन्म झाला and that's why it called, आणि म्हणून तिथं म्हटलं गेलंय, that's why he's called म्हणून त्याला म्हटलं आहे the Son of God. की तो देवाचा पुत्र म्हणून. Today many people आज पुष्कळशी लोक, have problem to believe that Jesus is Son of आज God. पुष्कळशी लोकांना ते समस्या आहे, त्यांचा विश्वास ठेवायला की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे
म्हणून. Some people says, काही लोक म्हणतात don't talk about him. तुम्ही त्याच्याबद्दल बोलू नका. Some people say, काही लोक म्हणतात tell him about prophet. त्याला म्हणा त्याला संदेष्टा म्हणून म्हणा, It's okay. हे ठीक आहे, But don't tell him son of God. पण त्याला म्हणू नका तुम्ही देवाचा पुत्र म्हणून. You know, my friend, तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट मित्रांनो, Jesus is son of God. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. He was born on this earth. तो ह्या पृथ्वीवरती त्याने जन्म घेतला And Bible says, आणि शास्त्र म्हणतं he did the work and completed the work. त्यांनी ते कार्य केलं आणि ते कार्य पूर्ण केलं. He was born through the Holy Spirit. तो पवित्र आत्म्याद्वारे त्याचा जन्म झाला होता. He died, तो मेला, he rose again. तो पुनरुत्थित झाला. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, today you and I आज तुम्ही आणि मी are the sons of God देवाचे पुत्र आहोत, because Holy Spirit has given us the new birth. कारण पवित्र आत्म्याने आपल्याला तो नव्याने जन्म दिला आहे. You are born of the Holy Spirit. तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे जन्मलेले आहात. When you are baptized, जेव्हा तुमचा बाप्तिस्मा होतो, you said, I died to my natural body. आपण म्हणतो की आज मी माझ्या नैसर्गिक शरीराला मेलो आहे, I died to myself. आज मी माझ्या स्वतःकरिता मेलो आहे. Now, no longer I live it, but Christ liveth in me. आता इथून पुढे माझ्यामध्ये मी राहत नाही, पण येशू ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. Hallelujah, we are the sons of God. हालेलुया, आपण परमेश्वराचे पुत्र आहोत. God dwelling in us. देव आमच्या मध्ये वसती करतो. Holy Spirit is working through us. देव पवित्र आत्मा आमच्याद्वारे कार्य करतो. Holy Spirit is building the church. पवित्र आत्मा मंडळी बांधत आहे. And let me tell you, आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, allow Holy Spirit to build. पवित्र आत्म्याला ते बांधायला द्या तुम्ही. Let Christ be formed in you. तुमच्यामध्ये ते पवित्र, तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त निर्माण होऊ द्या. Let the Christ be formed in you. येशू ख्रिस्त तुम्हामध्ये निर्माण होऊ द्या. Let Holy Spirit do the work of God in you and me. येशू ख्रिस्ताला देवाचं कार्य तुमच्या आणि माझ्यामध्ये करू द्या. Today Holy Spirit has come आज पवित्र आत्मा आला आहे. to build the mystical body of Jesus आज Christ. आज पवित्र आत्मा आला आहे येशू ख्रिस्ताचे ते गृढ शरीर बनवण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. We are the mystical body of Jesus Christ. आम्ही येशू ख्रिस्ताचे ते गृढ शरीर आहोत. In Christ we have the fullness. आम्हाला येशू मध्ये आम्हाला पूर्णता आहे. Holy Spirit is making one body, पवित्र one आत्मा आम्हाला एक शरीर बनवत आहे. body of Jesus Christ. येशू ख्रिस्ताचे ते शरीर. God did not say to Abraham देव अब्रामाला म्हणाला नाही that through your seeds, की तुझ्या त्या बी द्वारे, he said through your seed. तो म्हणला तुझ्या बी द्वारे. Again I said, मी पुन्हा एकदा God सांगतो, did not say to Abraham through your seeds. देव अब्रामाला म्हणाला नाही तुझ्या बियाद्वारे, He said through your seed. तो म्हणाला तुझ्या बी द्वारे. One, एक, not many. भरपूर असे नाही. And let me tell you, मला तुम्हाला एक सांगू today द्या, we all are not many. आज आपण सगळे वेगळे नाही होत. Today we are one. आज आपण एक आहोत. In Christ, येशू ख्रिस्तामध्ये we all are blessed. आपण सगळे आशीर्वादित आहोत. God is not blessing you and me. God is blessing you and me in Christ. देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद देत नाही, पण देव तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वाद देत We are आहे. becoming one. आपण एक होत आहोत. You say, Pastor, how can it तुम्ही be? म्हणत पाळक साहेब असं कसं? You know, Bible says, तुम्हाला माहिती आहे, शास्त्र म्हणतं you know, sun, moon, star. की सूर्य, चंद्र आणि तारे. You see Abraham, Isaac and Jacob. आपण पाहतो अब्राम, इसाक आणि याकोब. Bible say Abraham is one, आपण शास्त्र म्हणतं अब्राम एक आहे, Isaac is one, इसाक एक आहे and Jacob is become nation. की जे याकोब आहे तो राष्ट्र झाला आहे. It become nation. याकोबाला राष्ट्र संबोधित केला आहे. Jacob became Israel. याकोब हा इस्रायल झाला आहे. In one there are all. एकामध्ये हे सर्व आहेत. Are you listening what I am saying? तुम्ही ऐकत आहात का मी काय बोलतोय? One Father, एक पिता, one Jesus, एक येशू, and we all are one nation. आणि आपण सर्व एक राष्ट्र आहोत. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, Jacob means deceiver, याकोब म्हणजे फसवणारा. and God says, आणि देव म्हणला I cannot bless you मी तुला आशीर्वादित करू शकत नाही, because what is your name? कारण तुझ्या नावामुळे. He say, my name is Jacob. तो म्हणतो माझं नाव याकोब आहे, Bless me. आशीर्वादित कर मला. God says, देव म्हणाला from today you shall be called Israel. आजपासून तुला इस्रायल असे म्हटलं जाईल, You will become nation. की तू राष्ट्र असे म्हटलं You जाईल. know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, Holy Spirit is making us nation पवित्र आत्मा आपल्याला राष्ट्र बनवत आहे. through one Father, through one Jesus. एका पित्याद्वारे, एका येशूद्वारे. Father in Jesus' name. येशू ख्रिस्त, पिता प्रभू येशूच्या नावाने. Holy Spirit is making nation. तो जो पवित्र आत्मा आहे तो राष्ट्र बनवत आहे. We all were Jacob, deceiver. आपण सगळे याकोब होतो फसवणारे, But God has made us His son. पण देवाने आपल्याला त्याचे पुत्र म्हणून And संबोधलं today आहे. in one person, आणि आज एका व्यक्तीद्वारे, we all are together as a nation. आज आपण एकाच व्यक्तीमध्ये आपण सगळे एकत्र आहोत राष्ट्र म्हणून. That is the seed
of Abraham. की ते जे बीज आहे अब्रामाचं, That is Jesus की Christ. ते येशू ख्रिस्त, In him, त्याच्याद्वारे in him. त्याच्याद्वारे God is not blessing me, God is blessing him. देव मला नाही आशीर्वादित करत आहे, देव त्याला आशीर्वादित When करत I आहे. go in him, जेव्हा मी त्याच्यामध्ये जातो then I am blessed. तेव्हा मी आशीर्वादित I होतो. need to change my name. मला स्वतःचं नाव बदलणं गरजेचं No आहे. longer Jacob liveth, now Christ liveth in me. आता माझ्यामध्ये याकोब राहत नाही, पण आता माझ्यामध्ये येशू ख्रिस्त वसती करतो. And how much Christ in me, आणि जेवढा येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे blessings of Christ are in us. तेवढे येशू ख्रिस्ताचे आशीर्वाद आपल्याला You मिळतील. are chosen one. तुम्ही निवडलेले You व्यक्ती are आहात, called one. तुम्हाला पाचारण केलेले God व्यक्ती is आहे. dwelling in you. देव तुमच्यामध्ये वसती You know, करतो. many people say, तुम्हाला माहितीये पुष्कळशी लोक you म्हणतात must not lift up flesh. की तुम्ही तुमच्या देहाला उचलणं गरजेचं You आहे. must not talk about yourself. तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल बोलणं गरजेचं You नाही, must not lift up your flesh. की तुम्ही तुमचा देह उचलायचं नाही. They forgot. ते विसरून गेले. I like my pastor used to always say. मला आवडतं माझे पालक काय म्हणायचे, He used to say, ते म्हणायचे God say, I will pour out my spirit upon all the flesh. देव म्हणतो की मी माझा आत्मा सगळ्या सगळ्या देहांवरती मी होतीन, Through flesh only. की त्या देहावरती फक्त God's spirit's work. की देहाचा जो आत्मा आहे तो कार्य करतो. You know that near that beautiful temple, की त्या सुंदर मंदिरापाशी Peter and John says, पेत्र आणि योहान म्हणतात look on us. आमच्याकडे पहा, We have the name of Jesus. आमच्याकडे ते येशू ख्रिस्ताचं नाव आहे, We are the care of Jesus. आम्ही ते येशू ख्रिस्ताचे पत्ता आहोत, We are the one. आम्ही ते आहोत, In us we living. आमच्यामध्ये तो वसती करतो. It's not in everybody, only those people who are filled with the Holy हे Spirit. कुणामध्ये नाही, तेच फक्त लोकांमध्ये ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा वसती करतो. Hallelujah. Hallelujah. Let people recognize your name. लोकांना तुमच्या नावाची ओळख होऊ द्या. My God. हे देवा, Let people know हे प्रभू, लोकांना जाणून येऊ द्या your name is care of Jesus की Christ. तुमचं नाव आहे येशू ख्रिस्त. Jesus dwell in your name. येशू ख्रिस्त तुमच्या नावामध्ये वसती Jesus करतो. dwell in your body. येशू ख्रिस्त तुमच्या शरीरामध्ये वसती And करतो. my friend, आणि माझ्या मित्रांनो, let the Holy Spirit work. आणि पवित्र आत्म्याला कार्य करू द्या. You are the Son of God. तुम्ही देवाचे ते पुत्र आहात, Carry the name of Jesus with you. जे येशू ख्रिस्ताचं नाव तुमच्यामध्ये घेऊन चालले Go आहात, forth with the signs and wonders. की पुढे चालत राहा ते चिन्ह आणि चमत्कार घेऊन. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या the Holy Spirit की जे पवित्र आत्मा is doing work in you. की जे तुमच्यामध्ये कार्य करत आहे, Continue abiding in God. चालू ठेवा तसं ते परमेश्वरामध्ये एकत्र राहणे. And my friend, आणि माझ्या मित्रांनो, let His word की त्याचे जे वचन आहेत be in you. तुमच्यामध्ये असू द्यात. And whatsoever you आणि pray, तुम्ही कुठल्याही गोष्टी प्रार्थना करा, God will do it. देव ती पूर्ण Let करेल. this Pentecost, हा जो पेंटिकॉस्ट आहे, Holy Spirit has already come पवित्र आत्मा आधीच आलेला आहे 2000 years ago. 2000 वर्ष आधी. You don't need to wait upon the Lord. तुम्हाला थांबायची गरज नाही परमेश्वरावरती. There are certain things त्याच्यावर काही अशा गोष्टी you आहेत, don't have to wait upon the Lord. तुम्हाला देवावरती विसरून राहण्याची गरज नाही. God is already given. देवाने सर्व गोष्टी दिल्या आहेत. Holy Spirit is already given. पवित्र आत्मा त्यांनी दिलेला आहे. Salvation is already given. तारण तुम्हाला दिलेलं आहे. You don't have to wait upon the Lord. Lord, please give me salvation. तुम्हाला देवावरती थांबण्याची गरज नाही की देवा देवा माझं तू तारण कर. Receive. तुम्ही स्वीकारा. You don't have to wait upon the Lord for healing. तुम्हाला ते देवावरती विसंबून राहण्याची गरज नाही, त्या आरोग्यासाठी. God is already given. Receive देवाने it. ते आरोग्य आधीच दिलंय, तुम्ही ते स्वीकारा. You don't have to wait for the blessing. God is already given. Receive it. तुम्हाला थांबायची गरज नाही, त्या आशीर्वादांसाठी देवाने आधीच ते आशीर्वाद दिलेत, तुम्ही ते स्वीकारा. Come out of those kind of things. त्या विचारांपासून तुम्ही बाहेर पडा That you have to wait upon की something. तुम्हाला आता कुणावरती तरी विसंबून राहण्यात There are थांबायची गरज certain things आहे. you don't have to wait. अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला थांबण्याची गरज नाही, You have to wait for the coming of the की Lord. तुम्हाला आपल्याला थांबायची की येशू ख्रिस्ताचे येण्यासाठी. You have to wait for body of Jesus Christ to be completed. आपल्याला थांबायचे की येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे त्याची पूर्णता होण्यासाठी. You have to wait for the Holy Spirit work to completed in the church. की आपल्याला थांबायचे की ते पवित्र आत्म्याचं जे कारण आहे ते पूर्ण, जे पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे ते पूर्ण होण्यासाठी मंडळीमध्ये. God says, देव म्हणतो my work is completed. माझं कार्य पूर्ण झाले आहे. Jesus said, येशू म्हणाला it is finished. हे संपलेलं आहे. Very soon, लवकरात लवकर Holy Spirit will say, पवित्र आत्मा म्हणेल it is finished. हे संपलेलं आहे And the church will be lifted आणि high. मंडळीला उचललं जाईल. My friend, माझ्या मित्रांनो, don't be like those 5 foolish virgins, की ते 5 मूर्ख कुमारी सारखे तुम्ही राहू नका, not allowing Holy Spirit to get filled. की येशू पवित्र आत्म्याला कार्य करून न देण्यासाठी. Get filled with the Spirit. की पवित्र आत्म्याद्वारे भरले जा, Get filled with the oil. की जे त्या अभिषेकाच्या त्या तेलात. Because Holy Spirit will lift, when the church will be lifted higher, the Holy Spirit also will go. की तेलाद्वारे तुम्ही भरले जा. जेव्हा मंडळीला उचलण्यात येईल तेव्हा ते पवित्र आत्मा ते कार्य करतील. Then they'll say, it is finished. तेव्हा ते म्हणतील की हे संपूर्ण झालं आहे.
Before, त्याआधी Holy Spirit says, पवित्र आत्मा म्हणेल door is closed. द्वार बंद झाला आहे, My work is finished. माझं कार्य पूर्ण झालं आहे, Let us get filled. आज आपण भरून जाऊयात, Let us continue. आज आपण चालू ठेवूयात, Let us follow. आज आपण मागे जाऊयात. And let me tell you, आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू don't द्या. listen left and right. तुम्ही कुणाचंही डावी उजवीकडचं ऐकू नका. God is alive. देव जिवंत आहे, Follow him. त्याच्या मागे चाला. He will lead you and guide you. तो तुम्हाला चालवेल आणि मार्गदर्शन May करेल. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित May करेल. you have the blessed Pentecost. तुम्हाला एक आशीर्वादित पेंटिकॉस असा जावं. Yesterday I preached a good message. काल मी तुम्हाला एक उत्तम संदेश दिला And I said yesterday, आणि मी म्हणालो काल you need to hear की तुम्हाला ऐकलं पाहिजे, the sound of the heaven. की तो जो स्वर्गातून जो ध्वनी आहे तो तुम्हाला ऐकला पाहिजे, Hear the sound of heaven. की तुम्ही ते स्वर्गातील ध्वनी तुम्ही ऐका. It's enough for people information. की आता खूप झालं लोकांची ती माहिती घेणं, But now it's a sound of heaven. पण आता तो म्हणतो ते स्वर्गातील ध्वनी, May you hear sound of heaven in this lockdown. की ह्या लॉकडाऊन मध्ये तुम्ही तो स्वर्गातील ध्वनी तुम्हाला ऐकू येऊ द्या. God is still speaking to his church. देव अजून सुद्धा त्याच्या मंडळीशी बोलत आहे. God wants you to listen to him. देवाला पाहिजे की तुम्ही त्याचं ते ऐका. This lockdown, God has shut all the doors की ह्या लॉकडाऊन मध्ये देवाने ते सर्व द्वार बंद केले that आहेत, you may listen to his voice. की जेणेकरून तुम्ही त्याचा आवाज ऐकाल. Come more closer to God. अजून नजदीक या देवाच्या, Listen to him. देवाची वाणी ऐका. One day, one man, एके दिवशी एक मनुष्य he lost his watch in the house. त्याने त्याचं घड्याळ हरवून बसला तो त्या He घरामध्ये. was searching and searching and searching. तो शोधत होता आणि शोधत होता. He could not find. त्याला ते सापडू शकलं नाही. Then he got one idea. मग त्याला एक कल्पना आली. What he did, त्याने काय केलं, he closed first TV. त्याने तो टीव्ही बंद केला. So many voices. सगळे जे आवाज होते He closed TV. त्याने तो टीव्ही बंद केला. He closed his mobile. त्याने त्याचा तो मोबाईल बंद केला. He closed his door and windows. त्याने त्याचे द्वार आणि खिडक्या सगळ्या बंद He केल्या. shut all the electronic items. त्याने ते सगळे जे इलेक्ट्रॉनिकची वस्तू होत्या ते बंद केल्या He made it silent. आणि त्याने ती शांतता अशी निर्माण केली He won't listen to any आणि voice. बाकी सगळ्या गोष्टी आवाज त्याला कुठले आले नाही It became so silent. आणि तिथे एवढी शांतता झाली And he just bent down आणि त्याने तो खाली वाकला and he started walking in the room from here to there. आणि तो त्या रूम मध्ये तो चालू लागला इथून तिथून. Lockdown. लॉकडाऊन He's looking for room from here to there. की तो शोधत होता इथून तिथून त्या रूम मध्ये. And one place near the bed, आणि एके ठिकाणी त्या बेडच्या जवळ he stopped तो थांबला and he started listening. आणि तो ऐकू लागला तिथे. And he went inside the bed. आणि तो त्या बेडच्या आतमध्ये गेला Inside the bed, आणि त्या बेडच्या आतमध्ये he was listening. तो ऐकू लागला. Tick, tick. सांगतो Sound of the watch. त्या घड्याळाचा जो ध्वनी होता तो त्याला ऐकू येत होता. He was going quietly inside की तो शांत रीतीने तो आतमध्ये जात होता and he found his watch. आणि त्याने त्याचं ते घड्याळ त्याला सापडलं. This lockdown, ह्या लॉकडाऊन मध्ये God wants you to listen to his voice. देवाला पाहिजे की तुम्ही त्याची वाणी ऐकावी. God is shutting all the doors. देव सगळे द्वार बंद करत आहे. What not God should do that you may remain alone with him? काय अजून देवाने केलं पाहिजे की तुम्ही त्याच्याबरोबर एकटे राहाल म्हणून. After doing so much, yet you want to go outside and waste your time here and आणि there. एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला बाहेर जाऊन तुमचा वेळ घालवायचा आहे आणि ते My करत. friend, let me tell you, माझ्या मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. wait upon the Lord. परमेश्वरावर थांबून राहा. Listen to his voice. त्याची वाणी ऐका. Shut all the doors सगळे द्वार बंद करून घ्या and listen to his आणि voice. त्याची वाणी ऐका. Because his coming is close. कारण त्याचं येणं नजीक आहे. He is doing something. तो काहीतरी कार्य करत आहे. Let's prepare a heart. आज आपण आपली हृदयाची तयारी करूयात. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. We are going to go for communion. आज आपण त्या प्रभू भोजनाच्या विधीमध्ये जाणार आहोत. Before going to communion, प्रभू भोजनाच्या विधीमध्ये जाण्याच्या आधी 3 things I want to tell मला you. 3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, Very important. खूप महत्वाच्या. Number first, पहिली गोष्ट, you know when you take the bread or take juice or wine or whatever you take, जेव्हा आपण ती भाकरी घेतो, ब्रेड घेतो, जेव्हा ज्यूस घेतो किंवा वाईन घेतो, doesn't matter what you take. काय हरकत नाही तुम्ही काय घेता ते. It doesn't matter. ते कुठले त्याला काय हरकत नाही There's nothing wrong की ते कुठले चुकीचं असं नाही until you take that. जोपर्यंत तुम्ही ते घेत नाही. But let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. when that bread is blessed, पण जेव्हा ती भाकरी आशीर्वादित होती, when we pray आपण जेव्हा प्रार्थना करतो, and bless this bread and bless that cup, आपण जेव्हा तो प्रार्थना करतो आणि त्या भाकरीला आणि त्या प्याला आशीर्वादित करतो, it becomes supernatural. ते अलौकिक असं होतं. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. when you pray, जेव्हा आपण प्रार्थना करतो, when you bless, जेव्हा तुम्ही आशीर्वादित करता, something happened to that bread and that wine. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्या भाकरीला आणि त्या
त्या प्याल्याला काहीतरी घडतं. Jesus prayed येशू ख्रिस्तानी प्रार्थना केली and broke the bread. आणि त्यांनी ते भाकर मोडली. 5,000 people ate, the miracle took place. 5,000 लोकांनी जेवण केलं आणि मिरॅकल 5,000 लोकांनी खाल्लं आणि ते चमत्कार घडला. I can tell you मी तुम्हाला सांगतो so many things, कित्येक अशा गोष्टी. but let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे. when after blessing जेव्हा आपण आशीर्वाद that केल्यानंतर bread and wine, की ते भाकर आणि द्राक्षरस, don't think की विचार करू नका, there's nothing in it. असं विचार करू नका की त्याच्यामध्ये काहीच नाहीये. Unworthily taking means take it lightly, means not discerning की जाणून नाही घेणे that this bread and this wine has become the supernatural. की जाणून न घेणे ही भाकर आणि हा द्राक्षरस एक अलौकिक गोष्ट झालेला आहे. Jesus prayed for that water. येशू He ख्रिस्त- said, put that water inside, येशू ख्रिस्ताने सांगितलं की हे पाणी त्याच्यामध्ये होता, fill it. ते संपूर्ण भरा. He said, now give, and became wine. येशू ख्रिस्ताने सांगितलं की ते पाणी होता आणि आता ते लोकांना द्या, म्हणजे ते आता द्राक्षरस झाला. You know what? तुम्हाला माहिती काय, After prayer, something happens. प्रार्थनेनंतर काहीतरी घडतं. Do not take it lightly. तुम्ही ते हलक्या रीतीने घेऊ नका, The bread and wine. की ती भाकर आणि ती द्राक्षरस. Number 2, दुसरी गोष्ट, take how much you needed. तेवढंच घ्या जेवढी तुम्हाला लागेल, Make that much how much you needed. तेवढंच तयार करा जेवढं तुम्हाला लागेल. After blessing, आशीर्वाद झाल्यानंतर don't let that bread and wine go in waste. की ते जो भाकर आणि द्राक्षरस वाया घालू देऊ नका, Finish it off. की तो संपून टाका, That's the very time. की तोच ती वेळ आहे. Because Bible says कारण शास्त्र म्हणतं you should not keep it for next day. की ते दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्ही ते ठेवू नये. And number 3, आणि तिसरी गोष्ट, Bible says शास्त्र म्हणतं when you take, जेव्हा तुम्ही ते घेता, eat together. एकत्र बसून खा. You know what? तुम्हाला माहिती काय, When you are in the home and breaking, that is fine. जेव्हा तुम्ही घरी आहात आणि मोडतायत ते ठीक आहे. When you are somewhere, it's fine. जेव्हा तुम्ही कुठेतरी आहात तिथं ठीक आहे. But Sunday morning, पण रविवारी when सकाळी all we are breaking, जेव्हा आपण सगळे एकत्र येऊन ते मोडत आहोत, you know, Bible says do it together. शास्त्र म्हणतं एकत्र ते करा. Some people काही लोक get up at 12 o'clock 12 वाजता उठतात, and they'll say, we'll see, ते म्हणतात आम्ही ते पाहू नंतर, and then we'll break it. आणि मग नंतर आम्ही ते मोडू. Some people say in the afternoon. ते काही लोक दुपारच्या वेळेस बघतात. No, my friend. नाही माझ्या मित्रांनो, Blessing being together because we are all one body of Christ, of this church, and when this bread, we all are belong to one. की आशीर्वाद एकत्र रीतीत जेव्हा आपण हे जे येशू ख्रिस्ताचे शरीर आहे, एक मंडळी म्हणून जेव्हा आपण ते मोडतो तेव्हा आशीर्वादित होतो. Don't try to be separate from the body of Christ. तुम्ही परमेश्वराच्या त्या शरीरापासून वेगळे व्हायचा प्रयत्न करू नका, Be together. एकत्रित राहा. This time spent together. ही जी वेळ आहे ती एकत्रित घालवा. Take the bread and take the wine, की ते भाकर आणि तो द्राक्षरस घ्या, and when we break, आणि जेव्हा आपण मोडतो break together and eat it together. एकत्र रीते मोडूयात आणि एकत्र रीते ते खाऊयात. It's not a condemnation, हे कुठलाही दोष पण नाही, but then it will not bless us. पण मग ते आपल्याला आशीर्वादित करणार And let नाही. us discern that bread and discern that wine, that after bread it has become some supernatural. की आपण ते जाणून घेऊ त्या भाकरीमध्ये आणि त्या द्राक्षामध्ये की आपण प्रार्थना केल्यानंतर ते अलौकिक झालं आहे. And God gives life into our body. देव जीवन देतो Into our body. आपल्या शरीरामध्ये. Let us participate. आपण भाग घेऊयात. Heads all rise up, जसे आपण एकत्र उभे राहूयात, close eyes, आपले डोळे बंद करू and look to God. आणि देवाकडे पाहूयात. Jesus, Jesus, Jesus. There's just something about
क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात वह पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके रोटी तोड़ी और कहा, यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए यही किया करो। इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, यह कटोरा मेरे लहू में नई वाचा है, जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो। क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरे से पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वह न आए प्रचार करते हो। Let us bow our head in pray. अब हम सजदे में सर झुकाए। Father, in Jesus' name, पिता यीशु मसीह के नाम we से thank you for this bread and thank you for this wine. हम धन्यवाद देते हैं इस रोटी के लिए प्रभु और इस दाखरस के लिए This bread represent your body was broken for us, कि प्रभु ये रोटी दर्शाती है प्रभु आपका जो शरीर है वो टूटा गया प्रभु हमारे and this लिए wine represent your blood was shed for us. और ये दाखरस दिखाता है प्रभु कि आपका लहू बहाया गया हमारे We लिए। ask you, Master, प्रभु हम आपसे मांगते हैं as we participate, कि जैसे हम इसमें शामिल होते let हैं every person कि प्रभु हर एक व्यक्ति have a revelation of this Lord table और इस प्रभु इसको मेज का प्रभु उस हर एक व्यक्ति को प्रकाशित वाक्य and मिले bless every life. और प्रभु हर एक जीवन पर Forgive आशीष and बने। forget all the shortcomings. प्रभु सारे खामियों को प्रभु माफ कर देना I प्रभु। pray, Master, और प्रभु मैं प्रार्थना करता हूँ reconcile every कि person, प्रभु सबका प्रभु समेट करना प्रभु forgive every प्रभु person, सबको माफी देना and bless every और person, सबको प्रभु आशीषित करना and let you be और glorified. प्रभु आपको सारी Heal महिमा every मिले। sick person. हर एक बीमार को प्रभु चंगाई देना Lord, as they और participate, प्रभु जैसे वो शामिल होते I हैं pray इसमें, for your healing. प्रभु आपकी चंगाई के लिए Heal प्रार्थना every करते हैं। person. हर एक व्यक्ति को चंगाई Deliver देना, every person. सबको छुटकारा देना, Bless every person. सबको आशीषित करना Let you be प्रभु। glorified and प्रभु magnified. आपको सारा महिमा और सारा गौरव Once again, मिले। we ask you, फिर एक बार मांगते हैं bless प्रभु, this bread and bless this wine. इस रोटी और दाखरस पर प्रभु आपका आशीष हो प्रभु। As you participate, जैसे इसमें हम प्रभु भाग लेते हैं, Lord, let this wine and this bread प्रभु ये रोटी और प्रभु ये not दाखरस bring condemnation but forgiveness and healing to the body of Christ. ये प्रभु मसीह के देह को प्रभु कोई दोष नहीं प्रभु लेकिन क्षमा और प्रभु सारा आशीष ले आए प्रभु In Jesus' name, यीशु मसीह के नाम से amen. आमीन। Body of Christ broken for us. यीशु का शरीर हमारे लिए तोड़ा गया। आइए हम सब रोटी लेंगे यीशु के नाम से। यीशु का लहू हमारे पापों के लिए बहाया गया। आइए हम यीशु का लहू के चिन्ह से ये प्याला हम पिएंगे। Once again we thank God for this day. पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो परमेश्वराला या दिवसासाठी। What a blessing to celebrate the feast of the Lord. काय ते आशीर्वाद आहेत परमेश्वराचे ते सण साजरा Let's करण्यामध्ये। continue having fellowship in Holy Spirit. आज आपण चालू ठेवूयात त्या सहभागितामध्ये पवित्र आत्म्याच्या। Keep on growing every day. दिवसेंदिवस वाढ होत राहो And I know आणि मला माहिती आहे as we celebrate, जसं आपण साजरा केलाय the blessings of God flows in our life. परमेश्वराचे जे आशीर्वाद आहेत आपल्या जीवनामध्ये वाहतील। Hallelujah. Hallelujah. Let's continue growing in God. आपण वाढत राहूया परमेश्वरामध्ये। Very soon we'll meet one another. लवकरात लवकर आपण एकत्र भेटूयात। As Sister Esther said, जसे सिस्टर एस्तर म्हणाल्या, perfect love casted out all fear. परिपूर्ण प्रीती सगळ्या भीतीला घालून टाकते। So exact the way. त्याच रीतीने Perfect love casted out all fear. की परिपूर्ण प्रीती सगळ्या भीतीला घालवते। If love is not perfect, there are many excuses. जर प्रीती ही परिपूर्ण नसेल तर भरपूर असे कारण असतात। But the love is perfect. जेव्हा प्रीती ही परिपूर्ण असते There is no excuses. तेव्हा कुठलंही कारण नसतं। Nothing can separate us from the love of God. कुठलीही गोष्ट आपल्याला विभक्त करू शकत नाही परमेश्वराच्या प्रीतीपासून। Let us follow आपण मागे जाऊयात। the love of Father, की परमेश्वराची ती प्रीती, grace of Jesus, येशू ख्रिस्ताची ती कृपा and the fellowship of the Holy आणि Spirit पवित्र आत्म्याची सहभागिता is most important in our ही life. खूप महत्वाची आहे आपल्या जीवनामध्ये। May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो। Hallelujah. हालेलुया। Now may the love of our Heavenly Father, स्वर्गीय पित्याची प्रीती who gave us His beloved Son ज्याने आपल्याला त्यांचा एक पुत्र दिला to die on the cross, की त्या वधस्तंभावर मरण्याकरिता, and the grace of our Lord Jesus, आणि येशू ख्रिस्ताची ती कृपा who took all our sins, ज्याने आपले सर्व पापे वाहून नेली, all our suffering, आपले सगळे जे त्रास आहेत ते वाहून नेले, all our sorrows and curse, आपले जे सगळे शाप आहेत ते वाहून नेले, and died on the cross, आणि त्या वधस्तंभावर तो मेला and was buried, आणि तो पुरला गेला and rose again from the dead. आणि पुनरुत्थित झाला मरणातनं। His grace त्याची कृपा and
fellowship of the Holy Spirit, आणि पवित्र आत्म्याची ती सहभागिता who is bringing all the blessings of cross in our life, जे आणतायत ते वधस्तंभाचे सर्व आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये, who is making the body of Christ, की जो येशू ख्रिस्ताचं शरीर घडवत आहे, who is strengthening us today, की जो आज आपल्याला बळ देत आहे, may be with you, जे तुमच्या बरोबर असो, may help you, जे तुम्हाला सहाय्य करो, bless you, आशीर्वादित करो, strengthen you, तुम्हाला ते सामर्थ्य देव, make you in God. तुम्हाला देवामध्ये बनवो, May He cause His face to shine upon you, जो त्याचा मुख तुमच्यावर प्रकाशित करो, provide all your needs, तुमच्या सर्व गरजा भागवो, and give you joys आणि तुम्हाला तो आनंद देव, and the preparation time आणि तो तयारीची ती वेळ for coming of the Lord. येशू ख्रिस्ताच्या येण्याकरिता. May God protect you देव तुम्हाला देव तुमचं संरक्षण करो and bless you आणि तुम्हाला आशीर्वादित करो in Jesus' name. येशू ख्रिस्ताच्या नावाने. Amen. आमेन. आमेन. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। अंधों को आंखें मिल जाए, यीशु ही वो नाम है। लंगड़ों को भी वही चलाए, यीशु ही वो नाम है। गूंगे को बोली मिल जाए, यीशु ही वो नाम है। मुर्दों को भी वही जिलाए, यीशु ही वो नाम है। एक नाम सबसे महान, बन बिगड़े सबका। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। 5 को बच्चे मिल जाए, यीशु ही वो नाम है। अनाथ का वो घर बसाए, यीशु ही वो नाम है। खोई हुई पहचान लुटाए, यीशु ही वो नाम है। रोते हुओं को वही हंसाए, यीशु ही वो नाम है। एक नाम सबसे महान, बन बिगड़े सबका। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। निर्बल को बलवान बनाए, यीशु ही वो नाम है। दुष्ट गढ़ों को वही गिराए, यीशु ही वो नाम है। दुश्मन को भी माफ कराए, यीशु ही वो नाम है। रूठे रिश्ते सही हो जाए, यीशु ही वो नाम है। एक नाम सबसे महान, बन बिगड़े सबका। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है।